त्यानंतर आपल्या समोर येते तिखले सॅवी टेक्नो सॅवी. टेक्नो सॅवी आदिती आमोणकर. आदिती खूपच चांगली म्हणालीस. आणि दर्यावरचं गाणं हे अत्यंत चांगलं. काय लहजा होता तो. जो काही पारंपरिक बाज आहे त्या बाजामधला तुम्ही लहानांनी त्याच्यामध्ये आपल्या अंगची थोडीशी कला ही टाकून त्याला त्या गाण्याचं सोनं केलं असं मी म्हणेन. आता मी दर्यावर एक गाणं लिहिलेलं ते मी ऐकवण्याचा प्रयत्न करतो. बघ कसं आहे. दादा मी दर्याव बंगला बांधला, दादा मी दर्याव बंगला बांधला, दर्याचे लाटा जीवनाचे वाटा, दर्याचे लाटा जीवनाचे वाटा, हाताव मरणाला गोंदिला, दादा आम्ही दर्याव बंगला बांधला, दादा आम्ही दर्याव बंगला. तसं दुसरा अंतर असा होतं का पाण्यात कोली पाण्यात मासा, पाण्यात कोली पाण्यात मासा, दोघांचे गल्यान मरणाचा फासा. पाण्यात कोली पाण्यात मासा, दोघांचे गल्यान मरणाचा फासा, त्याचे हातान जीव यो सगला, दादा आम्ही दर्याव बंगला बांधला, दादा आम्ही दर्याव बंगला बांधला. खूपच सुंदर आदिती, खूप आवडलं. थँक्यू आदिती. खूप गोड गायलीस आणि अतिशय सुरेल झालं गाणं. थँक्यू. मागच्या आठवड्यापासून तू खूप चांगली गायला लागलीस आणि अतिशय सुराला चिकटून गातेस. हाच तुझा फॉर्म पुढे चालू ठेव. ऑल द बेस्ट. थँक्यू. नारळी पौर्णिमा हा कोळी लोकांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि 4 महिने मासेमारी बंद असते. जेव्हा सुरू होते तेव्हा कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करतात, तो सुद्धा सोन्याचा. तुझं गाणं इतकं क्यूट झालं, इतकं सुंदर झालं, सुरेल झालं, मस्त झालं की मला सगळं पिक्चर दिसलं. छान समुद्र दिसला, मासे दिसले, अजून भूक वाढली माझी. मस्त गायली, सुंदर गायलीस. थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. आजोबा मार्क्स.